महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला नक्की काय असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय। शरद पवार येत्या 10 दिवसात जागा वाटप पूर्ण होणार असल्याचा दावा करतात। काँग्रेस आणि शिवसेना नेते जागा वाटप अंतिम टप्प्यात नसल्याचं सांगतात। शिवाय माध्यमातून चर्चेला जाणारा कोणताही फॉर्म्युला मान्य नसल्याचं सांगितलं जाऊ लागलंय। त्यामुळे महायुतीमध्ये आता जागा वाटपावरून मोठा घोळ असल्याची चर्चा सुरू झाली आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये गोंधळात गोंधळ आता दिसू लागलाय। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जागा वाटपाच्या बैठकांवर बैठका सुरू आहे। जागा वाटपाबाबत वेगवेगळे फॉर्म्युले खासगीत सांगितले जाऊ लागले आहेत। काँग्रेस 100 जागा, उद्धव ठाकरे 100 जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 88 जागा असा फॉर्म्युला असल्याचं सांगितलं गेलंय। नाना पटोले यांना मात्र हा फॉर्म्युला मान्य नाहीये। मी पाहत होतो एका मीडियावर 100 जागा काँग्रेस, 100 जागा युबीटी आणि 100 जागा शरद पवार असं पण आला होता। त्यामुळे आता हा जो कोणता येतो आहे तो 288च्या पलीकडे जात आहे। त्यामुळे अजून असं महाविकास आघाडीमध्ये नेमकं असं आकड्यावर आम्ही कधी गेलो नाही। जागा वाटपाच्या बैठकांमध्ये कोणत्याही जागा किंवा जागा वाटप ठरलं नसल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला आहे। 100 कोणते सूत्र ठरलेलं नाही। ज्या जागेवर ज्या पक्षाची ताकद आहे तो ती जागा लढेल, कोणतेही सूत्र नाही। शरद पवार यांनी पुढच्या 10 दिवसात जागा वाटप पूर्ण होईल असा दावा केलेला आहे। एका जागेवर मतैक्य करण्याचं काम सुरू असल्याचा दावा शरद पवारांनी केला आहे। कुठली एक जागा अशी त्याची एक तेजाच खुली लढवावी या संबंधीचा सुद्धा विचार आणि एक वाक्यता करावी लागते आणि ती प्रक्रिया सध्या चालू आहे। गेले 3 दिवस मुंबईला 3 पक्षाचे नेते असतात आणि जागांचं वाटप ही प्रक्रिया ते संपवत आहे। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात कोणतेही मतभेद नसल्याचं सांगितलं जात आहे। प्रत्यक्षात मात्र महाविकास आघाडीत 3 पक्षांच्या नेत्यांची तोंड 3 दिशेला असल्याचं दिसू लागलंय। त्यामुळे जागा वाटपाचा घोळ पुढच्या 10 दिवसात तरी मिटण्याची शक्यता कमी असल्याचं नेते खासगीत सांगू लागले आहेत। ज्ञानेश्वर पवार सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।